जय गजानन. आजच्या या भागात आम्ही तुम्हाला दोन महान संतांच्या अद्भुत नात्याची कथा सांगणार आहोत. शेगावचे संत श्री गजानन महाराज आणि दुसरे संत ज्यांना बाह्यदृष्टी नव्हती पण दिव्यदृष्टी होती, प्रज्ञाचक्षू श्री गुलाबराव महाराज. या दोघांमधील प्रेम आणि परस्पर आदर ही कथा आजही भक्तांच्या हृदयाला स्पर्श करते. श्री गुलाबराव महाराजांचा जन्म इसवी सन 1881 मध्ये माधान येथे झाला. बालपणीत चुकीच्या औषधोपचारामुळे त्यांचे डोळे गेले आणि ते आंधळे झाले. आईचे निधन लहानपणीच झाल्याने आजीने त्यांचे संगोपन केले. आंधळे असूनही ते डोळस माणसाप्रमाणे वागत, धावत, खेळत आणि भविष्यवाणी करत. बालपणीचा एक अद्भुत प्रसंग आजही लोकांच्या स्मरणात आहे. खेळता खेळता कुणीतरी त्यांच्या डोक्यावर टोपी फेकली. ती टोपी लागल्याबरोबर लहानग्या गुलाबराव महाराजांनी अचानक संत ज्ञानेश्वरांच्या ग्रंथातील ओवी उच्चारायला सुरुवात केली. त्यांनी जणू संपूर्ण ज्ञानेश्वरीचे पठण करायला आरंभ केला. आंधळ्या बालकानं, ज्याने कधी अक्षरशः शिक्षण घेतले नव्हते, इतक्या सहजतेने ज्ञानेश्वरीचे वाचन सुरू केले. हे पाहून आजूबाजूचे लोक थक्क झाले. हा प्रसंग त्यांच्या दिव्य दृष्टीचा आणि अंतप्रज्ञेचा पहिला ठोस पुरावा ठरला. त्यांनी आयुष्यात अनेक संकटे भोगली. आईवडिलांचे निधन, घरातील उपेक्षा, उपाशीपोटी दिवस. तरीही त्यांच्या भक्तिभावात व ज्ञानलालसेत फरक पडला नाही. त्यांनी पत्नी मनकर्णिकेला शिक्षणाची व्यवस्था केली आणि स्वतः भक्तांना मंत्रदीक्षा देऊ लागले. त्यांनी पुराणांबरोबर कुराण व बायबल यांचा अभ्यास केला. समाधी व मानसपूजा करताना त्यांच्या सभोवती सुगंध दरवळत असे. श्री गुलाबराव महाराजांनी स्वतःच संत ज्ञानेश्वरांची कन्या समजून श्रीकृष्णाशी विवाह केला. गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू, केसात वेणी धारण करून त्यांनी गोपीवेश स्वीकारला. ते दरवर्षी आळंदीला वारीस जात. हरदा येथे गोंदवलेकर महाराजांशी त्यांची चर्चा झाली. गोंदवलेकर महाराज नामस्मरणाला प्रधान मानत, तर गुलाबराव महाराज वेदांत चिंतनाला आवश्यक मानत. श्री गजानन महाराजांशी त्यांची दोनदा भेट झाली. पहिल्यांदा रेल्वे प्रवासात ते अचानक उतरून शेगाव मठात गेले व महाराजांना भेटले. दुसऱ्यांदा आळंदीवरून परतताना त्यांनी श्री गजानन महाराजांना भेट घेतली. गजानन महाराजांनी त्यांना ज्ञानेश्वरांची कन्या म्हटले व त्यांच्यासमोर वस्त्र परिधान केले. या भेटींमध्ये दोन्ही संतांनी परस्परांबद्दल आदरभाव व्यक्त केला. श्री गुलाबराव महाराजांनी 128 ग्रंथ लिहिले. त्यांच्या शब्दात सामर्थ्य व दिव्य दृष्टी होती. ते पुस्तकाला स्पर्श करून त्यातील तत्वज्ञान सांगत. त्यांनी अनेकांना भक्ती मार्गावर आणून कल्याण केले. अखेरीस त्यांनी 20 सप्टेंबर 1915 रोजी देहत्याग केला. ही होती कथा दोन महान संतांची, शेगावचे श्री गजानन महाराज आणि प्रज्ञाचक्षू श्री गुलाबराव महाराज. त्यांच्या परस्पर प्रेमाची आणि आदराची. आम्ही तुम्हाला अशाच आणखी सुंदर आणि सत्य कथा घेऊन येऊ. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या पाठिंब्यानं आम्हाला अधिक ऊर्जा मिळते आणि आम्ही तुम्हाला आणखी प्रेरणादायी कथा घेऊन येऊ. जय गजानन.